केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलताना संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप इंडिया आघाडीने केलाय। शहा यांच्या वक्तव्यावरून इंडिया आघाडी आक्रमक झालीये, याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज दिनांक 19 डिसेंबर रोजी पाहायला मिळाले। याच्या निषेधार्ह विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या 4थ्याच दिवशी काँग्रेस महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचे दिसून आले। सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी संविधान चौक येथे काँग्रेस आमदारांनी हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन घोषणा देत या वक्तव्याचा निषेध केला, तसेच माफी मागण्याची मागणी केली आहे। यानंतर सर्व सदस्य सभागृहाच्या दिशेने घोषणा देत निघाले। मुख्य द्वारातून विधान भवनाकडे प्रवेश करताना आंबेडकर बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा जोरदार घोषणा देत काँग्रेस व महाविकास आघाडीचे आमदार सभागृहाच्या पायऱ्याजवळ पोहोचले व येथे जोरदार घोषणाबाजी केली। कोट्यावधी लोकांचे श्रद्धास्थान माणसाला माणूस बनवण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले अशा महामानवाविषयी या वक्तव्याने भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची भूमिका विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे। बाबासाहेब आंबेडकर असा सतत जयघोष करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी केलाय। एकच साहेब बाबासाहेब अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अभिजित वंजारी, बाहू जगताप, सचिन अहिर, नितीन राऊत, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, रोहित पवार, भास्कर जाधव, अभिजित भाई जगताप, विकास ठाकरे, ज्योती गायकवाड, रोहित पाटील, प्रकाश गजबिये, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार निळ्या टोप्या व दुपटे परिधान करून आंदोलनात सहभागी झाले होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नागपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।